बाबांनी सचिन तेंडुलकरच्या नावावरून तुझं नाव ठेवलं. माझ्या पप्पांना खूप जास्त सचिन तेंडुलकर सर आवडायचे. माझ्या पप्पांनी 10वीचे 12वीचे पेपर बुडवून त्यांची मॅचेस पाहिलेल्या आहेत. मी जन्म व्हायच्या आधीच माझ्या पप्पांनी ठरवलं होतं की ह्याचं नाव सचिनच ठेवायचं. अंडर 19 वर्ल्ड कप खेळून आला, ती एक डिसअपॉइंटमेंट जी होती त्याच्याशी कसं डील केलं? आणि कारण लगेचच रणजीचा गेम खेळायचा होता महाराष्ट्रासाठी. तर आम्ही फायनल हरलो तेव्हा सगळी पूर्ण ड्रेसिंग रूमच पूर्ण इमोशनल होती. इनफॅक्ट आम्ही रडलो पण ठीक आहे की नंतर आम्हाला ऋषिकेश सर अजून VVS सर सगळ्यांनी बोलले ठीक पार्ट ऑफ द गेम आहे हा. मला त्याच रात्री रणजीसाठी कॉल आला. मग खूप चांगलं पण वाटलं कारण रणजी ट्रॉफी पण एक खूप मोठी लेवल आहे. ते पण एक लहानपणीचं स्वप्नच आहे की आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं. पाकिस्तान बरोबर खेळण्याचं काय फिलिंग, म्हणजे ती रायव्हलरी काय असते मैदानावरची? असं खेळताना तर काही वाटत नाही कारण आपण आपला फक्त गेमच खेळतो. ती रायव्हलरी फक्त बाहेरच पब्लिकमध्ये असते की इंडिया पाकिस्तान. बीडमधलं क्रिकेट कसं आहे? ते एक छोटं गाव आहे, तिथं जास्त फॅसिलिटीज नाहीत, हे नाही ते नाहीत. तर मी अंडर 14 पर्यंत मला टर्फ क्रिकेट काय होतं तेच माहीत नव्हतं. तर खूप आणि टर्फ क्रिकेट आणि आमचं क्रिकेट सगळं मॅटिंगवर असायचं. माझ्या पप्पांनी माझ्या सरांनी स्वतःचे खर्च करून ग्राउंडवर परवानगी काढून हे करून 6 टर्फ विकेट तयार केले. कमाल. 6 टर्फ विकेट, सिमेंट विकेट, बॉलिंग मशीन हे ते. आणि असंच हळूहळू बीडचं पण क्रिकेट खूप प्रोग्रेस झालं. हॅलो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं स्पोर्ट्स कट्टावरती. आज मी एक अंडर 19 क्रिकेटमधला तारा घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे सचिन धस. तुम्ही आम्हाला अनेक महिने सांगताय की सचिन धसला घेऊन या. अखेरीस वेळ जुळून आलेली आहे, त्यामुळे सचिनला स्पोर्ट्स कट्टावर यायला वेळ मिळालेला आहे. त्याचा स्पोर्ट्स कट्टावरचा डेब्यू आहे असं म्हणूयात. तर सचिन, स्वागत आहे तुझं. थँक्यू. येस, तर करूयात सुरुवात. येस. तर आत्ता आपण बोलतोय त्यावेळी IPL चालू आहे. तर तुला कुठेतरी असं वाटतंय का ही कुठेतरी अपॉर्च्युनिटी मिस आहे का ह्या एक रियालिटी चेक आहे? नाही, अपॉर्च्युनिटी मिस नाही म्हणता येणार कारण मी वर्ल्ड कपला खूप छान केलं. तरी माझ्यासाठी एक हे की नाही का मला अजून जास्त करायचं आहे आणि IPL खेळायचं आहे. मग हे जास्त करायचं तू म्हणतोस तर ते जास्ती काय आहे? जास्त म्हणजे मला अजून जास्त एफर्ट्स द्यावं लागतील, अजून जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. त्या लेवल सारखं मला मॅच व्हावं लागेल. त्या लेवलला जाईपर्यंत म्हणजे तू जर बघितलंस तर तुझ्याबरोबर अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेले जे आहेत, एक आहे तुझा जवळचा मित्र अर्शिन, तो लखनौमध्ये. त्यानंतर एक जण चेन्नईमध्ये आपला अविनाश अरावल्ली, आणि तिसरा आहे ज्याला तू फेस केलंयस दक्षिण आफ्रिकेचा क्वेना पाका, जो ॲक्च्युली त्यांनी मुंबईसाठी मॅच खेळले. तर त्या तिघांकडे बघून तुझं काय मत आहे की ते IPL मध्ये आहेत आत्ता? हो, खूप छान वाटतं की माझ्यासोबतचे माझे मित्र IPL खेळत आहेत आणि माझी पण हीच इच्छा आहे की मी पण नेक्स्ट इयर त्यांना जॉईन करेल. बेस्ट. आणि अंडर 19 वर्ल्ड कपकडे येऊयात. तर त्याच्या आधी एक लोक विसरू शकतात की अंडर 19 एशिया कपही झाला होता. तर त्याच्यात तू पाकिस्तानच्या अगेन्स्ट हाफ सेंचुरी केली होतीस. तर पाकिस्तान विरुद्ध खेळण्याचा अनुभव जो आहे तो काय असतो तुझा? आता सगळ्यांना माहितीच आहे की पाकिस्तान इंडिया म्हणजे थोडंसं तर प्रेशर राहणारच. आणि मी ज्या टायमाला बॅटिंगला गेलो तेव्हा खूप क्रुशियल मुवमेंट होती ती. आणि मी 41 ओव्हरला बॅटिंगला गेलेलो, तिथून 50 नॉट आउट केलेले. बरोबर. तर एक खूप चांगली फिलिंग होती की फर्स्ट टाइम इंडियाला रिप्रेझेंट करत होतो आणि वर्सेस पाकिस्तान माझे पहिले भारतासाठी 50 केलेले. ते खूप छान वाटत होतं. आणि पाकिस्तान बरोबर खेळण्याचं काय फिलिंग, म्हणजे ती रायव्हलरी काय असते मैदानावरची? असं खेळताना तर काही वाटत नाही कारण आपण आपला फक्त गेमच खेळतो. ती रायव्हलरी फक्त बाहेरच पब्लिकमध्ये असते की इंडिया पाकिस्तान. पण तसं काही नाही, आम्ही खेळताना एक नॉर्मल गेम म्हणूनच खेळतो. आणि मैदानाबाहेर ज्यावेळी तुम्ही येतात त्यावेळी पाकिस्तानचे प्लेयर कसे आहेत किंवा त्यांच्याबरोबर गप्पा मारून किंवा काय शेअर केलं जातं? नाही, असं काही नाही की नाही का इंडिया पाकिस्तान म्हणजे भांडणंच असतं. पण तसं काही नाही की ते पण खूप छान बोलायचे करायचे, एकदम चांगलं वाटत होतं त्यांचं. येस, म्हणजे त्यांचा जो नसीम शाह त्याचा धाकटा भाऊ पण अंडर 19 खेळलाय. तर त्याला फेस करायची संधी मिळाली का? आणखीन ते जे म्हणतात की एक फास्ट बॉलरची फॅक्टरी आहे पाकिस्तान, तर ते कुठेतरी जाणवलं त्या मॅचमध्ये? हो, कारण त्या पाकिस्तान अशी एक टीम होती की ते 4 पेस बॉलर घेऊन खेळत होते आणि 4ही पण असे नाही का 135-140 प्लसच होते.
तर ते बॅक ऑफ द माइंड मॅच सुरू व्हायच्या अगोदरच होते की नाही का आपल्याला एक चांगला बॉलिंग अटेम्प्ट फेस करायचा आहे ते पण मी रेडी होतो त्यासाठी. रेडी होतास. आणखी त्यानंतर एशिया कपमध्ये आपण लोकांकडनं अपेक्षा होती की सिनियर टीमने जे केलं ते करून दाखवत, पण बांगलादेश ह्याला तर बांगलादेश इंडिया रायव्हलरी काय असते जी एस्पेशली 2 वर्षापूर्वी जो अंडर-19 वर्ल्ड कप झाला त्याच्यानंतर ती एक जी वाढली, म्हणजे श्रीलंका बांगलादेश त्यांचं जे चालू असतं ते वेगळ्या लेवलला चालू आहे, पण इंडिया बांगलादेश रायव्हलरी ऑफ लेट काय वाटते? रायव्हलरी तर काही नाही, पण मला असं वाटलं की तो दिवस थोडा हे होता कारण विकेटवर थोडं मॉइश्चर होतं आणि आम्ही सकाळी टॉस हारलो, त्यामुळे आमचं थोडं सगळं कोलॅप्स झाला बॅटिंग ऑर्डर आणि आम्ही चांगला टार्गेट सेट नाही करू शकलो. त्याच्याही तुम्ही पाहिलं तर आमची एक क्वाड्रँग्युलर सिरीज झाली ती, तर त्यात इंडिया ए आणि इंडिया बी टीम होती आणि बांगलादेशची मेन टीम खेळ होती, तरी त्यांनी एक सुद्धा मॅच जिंकली नाही. आम्ही वन साईड सगळे मॅच, बी टीम बी असो ना तो ए टीम बी, सगळे मॅच हरवले, फक्त ती एक मॅच हरलो. इनफॅक्ट आम्ही वर्ल्ड कपमध्ये पण फर्स्ट मॅच बांगलादेशसोबत वन साईड जिंकलेलो. येस, म्हणजे काही काही दिवस आपले असतात, काही काही दिवस आपले नसतात. तू अंडर-19 वर्ल्ड कप म्हटलास, तर तो अनुभव तुझा कसा होता की अंडर-19 वर्ल्ड कप ही एक पायरी मानली जाते किंवा आता सिनियर लेवलला खेळायचं आहे, तर तो अनुभव कसा होता? खूप म्हणजे माझी लहानपणाची इच्छा होती की भारताला रिप्रेझेंट करायचे. तो BCCIचा लोगो आहे इंडियाचा, तो छातीवर घ्यायचा आहे, ब्ल्यू जर्सी घालायची आहे. ते लहानपणापासून वाटायचं की नाही का आपल्याला इंडियाला रिप्रेझेंट करायचं आहे, इंडियासाठी खेळायचं आहे. तर खूप भारी फिलिंग होती. आणि अंडर-19 वर्ल्ड कप म्हणजे नाही का म्हणतात की पहिली पायरी, तर भारी वाटले की, आणि खूप छान पण गेला माझ्यासाठी. आम्ही म्हणजे जिंकू नाही शकलो पण भारी होतं, म्हणजे पूर्ण ऑल ओव्हर टुर्नामेंट आम्ही खूप चांगलं खेळलो. तेवढे एक मॅच सोडता नाही तर आम्ही सगळ्या मॅच वन साईड जिंकत गेलो. येस, अर्थात म्हणजे फायनलवरती आपण येऊच यात, पण नेपाळ विरुद्ध सेंचुरी आली, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मॅच तू आणि उदयनी काढून दिली, म्हणजे त्यात काही वादच नाही. तर त्या 2 इनिंग्समधली तुझी प्रोसेस काय होती? तू ज्यावेळी मैदानात जातो ज्यावेळी दिसतंय की अरे परिस्थिती थोडी अवघड आहे किंवा ही चेज आता ट्रिकी होऊ शकते जर का एक विकेट गेली, तर त्यावेळेस तुझी प्रोसेस काय असते? तुम्ही पाहिलं असेल की मी वर्ल्ड कपमध्ये पहिल्या 4-5 मॅच मला थोडीशी खाली बॅटिंग येत होती नाही का. आमचे बॅट्समन खूप भारी बॅटिंग करत होते. तर मग नेपाळसोबत काय झालं की तसंच विकेटवर थोडं मॉइश्चर होतं, तर 2-3 विकेट लवकर घ्यायला. आणि त्या दिवशी आदल्या दिवशी मला आमचे सर ऋषिकेश कानेटकर सर बोललेले की तुला आम्ही थोडंसं प्रमोट करू त्या दिवशी. तर मी 1 नंबरवर आलेलो आणि तेच लवकर 3 विकेट गेल्या. आणि तिथं पण मी आणि उदयनेच इनिंग घेऊन गेलो. त्यांनी पण 100 केले, मी पण 100 केले. आणि मग तोच फ्लो की सेमीफायनलला पण झाला. सेमीफायनलला पण आम्ही 250 चेस करत होतो, तेव्हा पण सेम झालं की 4 विकेट लवकर गेल्या, 38 for 4. मग तिथून परत उदयचं माझं हेच बोलणं होतं की काही नाही, आपण कालच ही अशी एक पार्टनरशिप केली, जास्त फर्स्ट रेट व्हायचं नाही, आपलं नॉर्मल गेम खेळायचं, आपल्या स्ट्रेंथला बॅक करायचं. आणि आमच्या दोघांना पण विश्वास होता की आम्ही मॅच घेऊन जाऊ. येस, म्हणजे तू म्हटलास उदय आणि तुझं बोलणं झालं, म्हणजे स्टंप माईकवरनं जे काही ऐकत होतं त्याच्यातनं असं दिसून येत होतं की उदय ॲज अ कॅप्टन त्याला ही क्लॅरिटी होती की बाबा मला एका बाजूला राहायचं आहे आणि समोरच्याला शांत ठेवायचा विश्वास द्यायचा. तर त्याच्या लिडरशिपबद्दल तुझं मत काय, की काय प्रकारचा लीडर तो आहे, तो काय प्रकारे कम्युनिकेट करतो आणि त्याचा किती फायदा होतो दुसऱ्या एंडला? म्हणजे त्याची एक चांगली गोष्ट आहे की तो लास्ट बॉलपर्यंत मॅच सोडत नाही आणि एकदम ॲग्रेसिव्ह कॅप्टन आहे. आणि त्याला कॉन्फिडन्स एवढा आहे म्हणजे स्वतःवर पण आणि टीममेट्सवर पण नाही का, आम्ही करू शकतो. मग तो मला पहिल्या बॉलपासून ते मी आउट होई बॉलपर्यंत त्यांनी प्रत्येक बॉलला मला रिमाइंडर द्यायचा, चल अभी हुआ नाही आहे, पुरा खेळना आहे, हुआ नाही आहे, पुरा खेळ. ते खूप भारी वाटलं मला. आणि त्याचा खूप म्हणजे नाही का एकदम पॉझिटिव्ह अप्रोच असतो खेळताना. पण मला पण सांगा बॅक करायचा, तू तुझ्या बिंदास तेरे खेळता रे, ऐसा खेळता रे. खूप भारी वाटलं त्यासोबत. 96 आउट झाल्यावरती काय ओरडला का काय? ओरडला नाही, पण थोडंसं बोलला की आपण दोघंच तू आता एवढी मेहनत केली आहेस, एवढं म्हणजे इंडियाला एवढं जवळ आणून दिलेस, तर तू म्हणजे फिनिश करायला पाहिजे होतं की म्हणजे तू एकदम अवघड टाइम खेळून काढलायस, पण आता तुला हिरो बनायचा चान्स होता, तर तू ही खेळायला पाहिजे होतं. एवढंच तुझं बोलणं होतं, बाकी काही नाही. आणि तुला ज्या बॉलरनी आउट केलं क्विना मपाका,
तो आत्ता अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये जे खेळ त्याच्यातलं एकमेव ज्याला IPL मध्ये गेम मिळाला आहे मुंबईकडून. पहिली मॅच अवघड होती पण ठीक आहे, त्याच्यात सगळ्यांनाच मार पडलाय. तर क्वेना मपाकाकडे काय वेगळे की तो ही जंप घेऊ शकलाय की अंडर-19 लेवल आणि IPL म्हणजे ह्याच्यातली जी क्वालिटीमधली तफावत आहे. सगळ्यांना माहिती की IPL ची लेवल म्हणजे खूप मोठी मानली जाते. तर मफाकाकडे कसं आहे, 19 मध्ये तो सर्वात क्विकेस्ट बॉलर होता आणि त्याची फक्त जोरात पण नाही पण त्याची ॲक्युरेसी, त्याचे प्लॅन्स एकदम म्हणजे नाही का, त्याला माहिती आहे आपल्याला काय करायचं काय नाही. म्हणजे आता आपण बरेचसे बॉलर बघतो की त्यांना स्पीड असते पण लाईन अँड लेन नसते. त्याला कसं स्पीड पण आहे आणि लाईन लेन पण आहे आणि हुशार बॉलर आहे खूप. आणि म्हणून त्यांनी स्पीडच्या स्लोअर बॉलवरती मी आउट झालो. तर एनी हाऊ, तर अंडर-19 वर्ल्ड कप हा एक झाला. अर्थात फायनल ते म्हणजे लोकांचं म्हणणं हेच होतं की अरे यार ऑस्ट्रेलिया आली परत, ऑस्ट्रेलियाने 19 नोव्हेंबरची आठवण करून दिली. तर ती मॅच किती अवघड होती? अवघड म्हणजे तर थोडंसं तर प्रेशर असणारच, पण आम्ही तर हेच होतो कारण आम्ही प्रॅक्टिस गेमला पण ऑस्ट्रेलियाला हरवलेलं. तर आम्ही तर एक नॉर्मल गेम म्हणूनच खेळत होतो आणि आम्हाला प्लॅन्स माहीत होते काय करायचं काय नाही. पण तेच की तो दिवस नव्हता आमचा आणि मी टॉस हरलो तर आम्हाला 250 टार्गेट आलेलं. तर तेच आम्ही परत कोलॅप्स झालो. पण तू म्हणतोस की फायनल एक नॉर्मल गेम सारखीच ट्रीट करायचा प्रयत्न करतो, पण ती खरंच तशी ट्रीट होते का? कुठेतरी तर सायकोलॉजिकली फरक पडतो की अरे नाही ही फायनल आहे यार, मोठी गेम आहे, तर त्याचं काही वेगळं प्रेशर येतं का नॉर्मल म्हणून ते खरंच होतं? म्हणजे थोडंसं बॅक ऑफ द माइंड येणारच प्रेशर, पण कारण आमचा सपोर्ट स्टाफ एवढा भारी होता ना, म्हणजे VVS सर, ऋषिकेश कानेटकर सर, साईराज सर, पण त्यांनी म्हणजे एवढं भारी आम्हाला हे केलं ना मीटिंगमध्ये वगैरे नाही का, म्हणजे काही प्रेशर जाणवलंच नाही आम्हाला खेळताना. आणि जे बाहेर चर्चा चालवली तुम्हाला बदला घ्यायचा आहे हे तर आम्हाला अगोदर सांगितलं त्याचं काही लक्ष देऊ नका, आपण आपली मॅच खेळा, आपण आपले हे खेळा, रिझल्टचं हे नका करू, फक्त आपला बेस्ट द्या एवढंच. आणि म्हणजे आपला तुझा जो मित्र आहे जो अंडर-19 वर्ल्ड कपला तुझा रूममेटही होता बरोबर, अर्शिन कुलकर्णी, तर त्याची मुलाखत स्पोर्ट्स कट्टावर केलेली आहे. त्याच्यानंतरच तुम्ही आम्हाला सांगितलं की सचिनला एक घेऊन या, तर ती तुम्ही मुलाखत परत जाऊन बघाच. तो आता लखनौ सुपर जायंट्सकडे आहे. तर अर्शिन स्पोर्ट्स कट्टावर असं म्हटलं की VVS सरांची डिसिप्लिन जी आहे ना, ती एक गोष्ट त्याला खूप आवडते. तर तुला VVS लक्ष्मण सरांकडून एक अशी कुठली गोष्ट आहे की जी सगळ्यात जास्त आवडते, की जी भावते? मला त्यांचा डिसिप्लिन आणि त्यांचं असं आहे की म्हणजे माझ्या मनात काय चालू आहे बॅटिंग करताना हे ते म्हणजे नाही का, त्यांना समजून जायचं की ह्याच्या मनात काय चाललंय, काय ह्याचे काय प्लॅन्स आहेत. आणि ते जास्त काय बोलत नव्हते, थोडंच बोलायचे पण एकदम ऑन पॉईंट बोलायचे आणि ते मला खूप भारी वाटलं. आणि लहानपणीपासून वाटायचं की, आणि एकदम मी खूप म्हणजे असं नशिबान मानतो की त्यांच्यासोबत मला खेळायला भेटलं, ते ॲज अ मेंटॉर म्हणून आम्हाला आले. तर खूप 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 काही शिकायला भेटलं मला त्यांच्याकडनं. येस. आणि मी हा प्रश्न अर्शिनला विचारला ज्यावेळी किंवा कुठल्याही याला तू ज्यावेळी म्हणतोस की मला शिकायला मिळालं, तर ते काय शिकवण असतं ते तुला पिनपॉईंट करता येईल? हो, शिकणं म्हणजे फक्त क्रिकेटचंच नाही, त्यांचं ऑफ द फील्ड, अजून त्यांचा डिसिप्लिन, त्यांचं डाएट, ते ह्या वेळात पण प्रॉपर डाएट वगैरे करतात. आणि आता ते एक बसमध्ये 1 मिनिट पण लेट नाही, आमच्या आधी ते येऊन म्हणजे नाही का एकदम प्रॉपर डिसिप्लिन असतं नाही का, ती गोष्ट खूप आवडली मला. म्हणजे आणि एकदम आम्हाला मित्रांसारखं ट्रीट केलं त्यांनी नाही का, असं प्रेशर काय जाणवून दिलं नाही. खूप 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 भारी वाटलं. क्रिकेटमध्ये तर आम्ही शिकायला भेटलंच, पण ऑफ द फील्ड ते कसे राहतात, त्यांची लाईफस्टाईल, ते खूप भारी वाटलं मला शिकून. म्हणजे जी आपण काय व्हॅल्यूज ज्या म्हणतो की बाबा वेळेवरती येणं, टीमचा डिसिप्लिनचा भाग असणं, जे तुमच्याकडून अपेक्षित आहे, भले तुमचं वय लहान असलं तरी ते स्वतः करून दाखवणं, हा एक त्यांचा मुख्य हे आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ऋषिकेश कानेटकर तू म्हटला, साईराज भाऊ तुला म्हटलं, अगेन म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला तर ही दोन्ही मराठी नाव आहेत. तर मराठी लोक सपोर्ट स्टाफमध्ये असणं ह्याचा काही वेगळा फरक पडतो का रे? का सांगतो तुला, कारण चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये अजिंक्य, शिवम, शार्दूल, ऋतू, मुकेश, राजवर्धन, प्रशांत आणि स्वतः शार्दूल, 8 लोक महाराष्ट्राचे आहेत, म्हणजे मराठी आहेत. तर त्याच्यामुळे
आजूबाजूला ज्यावेळी गोष्टी अवघडतात त्यावेळी बोलायला कोणीतरी असतं. हो हो तर हे दोघं जण सिनियर जरी असले, सपोर्ट स्टाफ जरी असले, तरी मराठी असल्याचा किती फायदा होतो? असं आता समजा, आता आम्ही तर वर्ल्ड कपमध्ये मी, अर्शिन, मुशीर पण मुंबईचाच आहे, अजून ऋषिकेश सर, साईराज सर, आमचे मॅशर, मंगेश सर, अजून व्हिडिओ लिस्ट सर, ते आम्ही सगळे महाराष्ट्रामधलेच आहे. पण खूप भारी वाटलं की असं वाटतं की नाही का, म्हणजे आपण काही अडचण असेल तर आपण फ्रीली त्यांच्याशी बोलू शकतो आणि असं आपली माणसासारखं वाटतात. आणि अशी टीम ॲज अ टीमच असते, पण नाही काय बॅक ऑफ द माइंड एक असतं. तर खूप भारी वाटलं ते. आणि साईराज सर हे म्हणजे नाही का एकदम मला बॅक करायचे एकदम प्रत्येक गोष्टीत. म्हणजे आपण त्यांना काही पण जाऊन सांगू शकतो, काही पण कोणती पण काही पण अडचण असली तर असं बिंदास शेअर करू शकतो, असं वाटतं त्यांचं बेस्ट. आणि आता मुशीर खान म्हटलास मुंबईचा, तो वर्ल्ड कपला खेळायच्या आधी त्यांनी रणजी खेळलाय. यंदा तो आला आणि क्वार्टर आणि सेमी दोन्ही मॅचला तो कमालीचा खेळला. तर त्याच्याकडे बघून म्हणजे त्याच्यातली कुठली अशी गोष्ट आहे का जी तुला सगळ्यात जास्त आवडते? मुशीर एक खूप चांगला ऑलराऊंडर आहे आणि टीम मॅन आहे. बॉलिंगमध्ये पण, बॅटिंगमध्ये पण, फिल्डिंगमध्ये पण, तिन्ही ह्याच्यामध्ये खूप प्रॉपर ते 100% देतो. आणि त्याची जी जिद्द आहे नाही का, मी नाही आउट नाही होणार, म्हणजे बॉलरनी आउट केलं, चांगला बॉल टाकला तरच तो नाही का, त्याच्या मनात ते असतंय. ते खूप डेडिकेशन क्रिकेटबद्दल, त्याची ती प्रॅक्टिस करण्याची, हे ते खूप भारी वाटलं, ते ऐकून शिकायला भेटलं. आणि अर्शिनकडनं एक गोष्ट काय शिकायला मिळाली? अर्शिनकडनं आता अर्शिन आणि मी लहानपणीपासूनच सोबत आहेत, अंडर 14 पासून आणि आत्ता पण कंटिन्युअस सोबत, रूम पार्टनर वगैरे. तर प्रत्येक म्हणजे तो माझा कधी पण समजा कधी रन्स नाही झाले हे तो प्रत्येक वेळी मला ऑफ द फील्ड पण ऑन द फील्ड पण कायम बॅक करतो, हे करतो. आणि जे चुकतंय ते हक्काने सांगतो नाही का, तुझं नाही हे चुकतंय, ते खूप भारी वाटतं त्याचं. म्हणजे जो एक मित्र म्हणून असतो. नाहीतर काही असतात नाही का, आपण काही चुकीचं केलं तरी नाही तू हेच आहे, पण ते करशील, तू जमतंय रे, चांगलाच खेळ, पण ते भारी वाटलं मला. येस. म्हणजे आता आपण हळूच रणजीकडे आलो. अंडर 19 वर्ल्ड कप खेळून आला, ती एक डिसअपॉइंटमेंट जी होती त्याच्याशी कसं डील केलं? आणि कारण लगेचच रणजीचा गेम खेळायचा होता महाराष्ट्रासाठी, तर ते ट्रान्झिशन कसं होतं तुझ्यासाठी? ते खूप म्हणजे आम्ही फायनल हरलो तेव्हा सगळी पूर्ण ड्रेसिंग रूमच पूर्ण इमोशनल होती. इनफॅक्ट आम्ही रडलो पण ठीक आहे की नंतर आम्हाला ऋषिकेश सर, अजून व्हीव्हीएस सर सगळ्यांनी बोलले की पार्ट ऑफ द गेम आहे हा, तर ठीक आहे. त्यांनी आम्हाला चांगलं हे केलं की 2 दिवस तर सगळे इमोशनल होते, पण आपल्याला ह्याच्यातून बाहेर यावं लागतं, ते चालणार. मग लगेच मला त्याच रात्री रणजीसाठी कॉल आला. मग खूप चांगलं पण वाटलं, कारण रणजी ट्रॉफी पण एक खूप मोठी लेवल आहे, ते पण एक लहानपणीचं स्वप्नच आहे की आपल्या महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायचं. ते खूप भारी वाटलं. आणि रणजी ट्रॉफीला पण येऊन म्हणजे मला आमचे सिनियर प्लेयर केदार जाधव, अंकित बावणे, ऋतुराज गायकवाड हे सगळ्यांसोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला भेटलं, तर एक ती फिलिंग एक खूप भारी होती. आणि त्यांनी एकदम चांगलं ट्रीट केलं आम्हाला, एकदम असं चांगलं वेलकम केलं आमचं दोघांचं, तर खूप भारी वाटलं आम्हाला. येस. म्हणजे आणि डेब्यू जो होता तो अवे झाला, तर प्लस नॉर्थ इंडिया, म्हणजे परत आता रणजीच्या शेड्युलिंगमध्ये लोक म्हणणार की अरे यार मॅचेस अर्ध्या होत नाही, तर शेड्युलिंग सगळ्यांना सारखं आहे. पण दिल्लीमध्ये जाऊन, जिथे काही वर्षापूर्वी 44 ऑलआउटही झालेला आहे आपल्या टीमचा, पण तसं असताना दिल्लीत ज्यावेळी माहिती आहे की मॅच टेक्निकली काय डेड रबर आहे मॅच, काय आपल्याला फक्त एकतर पॉईंट्स मिळवायचे किंवा थोडक्यात आपण सर्व्हिसेसला जे काही चान्स होता पुढे जायचा तो आपण किल केला. त्यांनी फर्स्ट इनिंग्स लीड घेतला होतं, सगळं होतं. तर तो एक मॅच खेळायचा अनुभव काय होता? तर म्हणजे डेब्यूची कॅप मिळणं, महाराष्ट्राची मॅच खेळणं, आणि ती किती लेवलवरती आहे, अंडर 19 टू रणजी लेवल? रणजी ट्रॉफी तर खूप मोठे लेवल आहे, मला आत्ता खेळून पण कळालं. आणि खूप भारी वाटलं की 19 वर्षाचा मी डेब्यू केला आणि असं तसं माझ्यासोबत एवढे मोठे मोठे प्लेयर यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करायला भेटली. तर आमच्या टीममध्ये खूप ह्या लास्टमध्ये यंगस्टर्स होते. आम्ही तिघांनी एक 19च्या प्लेअरनी सोबत डेब्यू केला, मी, अर्शी आणि तो अनुराग कावडे म्हणून. आणि एक मॅच आधीच दिग्विजय पाटील नावाचा तो त्यांनी पण डेब्यू केलेला.
आणि कौशल तांबे तो पण खूप यंगस्टर्स होते, त्यामुळे सगळ्यांना शिकायला भेटलं आणि मला माहिती आहे की आम्ही नक्कीच नेक्स्ट इयरला ह्याच्यापेक्षा चांगलंच करू. येस, आणखीन आय थिंक ऋतुराजचा तो सीझनचा पहिलाच मॅच होता. तर आज ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन आहे, पण तो जरी असला तरी ऑफ द फील्ड म्हणा तो जेवढा मला माहिती आहे तो कमाल माणूस आहे. त्याच्याकडनं काय मी ऋतुराज दादासोबत रणजी ट्रॉफीला 50 रनची पार्टनरशिप केली, तर खूप भारी वाटलं, शिकायला भेटलं की नाही का. लहानपासून स्वप्न होतं की दादासोबत खेळायचंय, हे करायचंय. तर नॉन स्ट्राईकला राहून मी खूप एन्जॉय केली त्यांची बॅटिंग. आणि ऑफ द फील्ड पण खूप म्हणजे एकदम बनवतो ना आपण डाऊन, तर तेच एकदम म्हणजे एकदम शांत माणूस आणि हे खूप भारी वाटलं ते. आणि असं नाही का टीम मिटिंग्सला येणं, हे एकदम डिसिप्लिन राहणं. अजून इनफॅक्ट आम्ही यंगस्टर्स म्हणजे मी, दिग्विजय पाटील आणि अर्शिन, आमच्या तिघांना सोबत जेवायला घेऊन जाणं, हे तर एकदम म्हणजे नाही का एकदम चिल माहोल होता आणि एकदम भारी वाटलं त्यांच्यासोबत राहून. आणि हा चिल माहोल असताना मग तिघांपैकी खोड्या कोण सगळ्यात जास्ती काढतं? आगाऊ म्हणजे पुण्याचा शब्द ना की आगाऊ कोण आहे सगळ्यात? आगाऊ तर सगळेच असतात, ते माहोल तर चालूच राहतो. येस, तर हळूहळू म्हणजे आता रणजी ट्रॉफी आली, त्याच्यात एक हे आलं, तर रणजी ट्रॉफी कडे बघायचा तुझा अप्रोच काय? म्हणजे परत त्याला आता कॉन्टेक्स्ट आहे की BCCIने प्लेयर्सनं सांगितलं की ज्यावेळी नॅशनल ड्युटीवर नसाल त्यावेळी डोमेस्टिक खेळणं महत्त्वाचं आहे. तर तू अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे हे डिरेक्टिव्ह सोडून देत, तू रेड बॉल क्रिकेटकडे कशा दृष्टिकोनातून बघतोस? आता सगळ्यांनाच माहिती आहे की मेन रेड बॉल क्रिकेटच आहे, टेस्ट मॅचेस आहे. आणि रणजी ट्रॉफी एक खूप म्हणजे इंडियामध्ये तर खूप मोठी लेवल मानली जाते. तर मी तेच लक्षात ठेवले की नेक्स्ट इयर येणारा खूप मेहनत करायची आहे, फिटनेसवर वर्क करायचं आहे, रेड बॉलवर लक्ष द्यायचं आहे. आणि महाराष्ट्राला असं माझं एक स्वप्न आहे की महाराष्ट्राला रणजी ट्रॉफी जिंकून द्यायचं. मी ते खूप प्रयत्न करणार आणि मला विश्वास आहे की प्लेयर्सवर आम्ही सगळे करू. येस, तू म्हटलास की काय खूप कष्ट करायचं तर रणजी जिंकून द्यायची आहे. पण असं जरी असलं की रेड बॉलला जरी महत्त्व असलं तरी आता व्हाईट बॉलचा जो प्रॉमिनन्स आहे त्याच्याकडे इग्नोर करून चालणार नाही. तर मग ह्याच्याकडे तू कसा बघतोस? म्हणजे रेड बॉलचा अप्रोच आणि व्हाईट बॉल सगळ्यांना माहितीच आहे की आता जास्त क्रिकेट व्हाईट बॉलच चालले. IPL म्हणा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी म्हणा, विजय हजारे ट्रॉफी म्हणा, MPL आहे आता MPL. तर आपलं सगळं माइंडसेटवर आहे, आपण कसं स्विच करतो, हे करतो. आता मी जेव्हा रणजी ट्रॉफी खेळायला आलो, कमीत कमी 1.5 ते 2 वर्षानंतर रेड बॉल खेळलो. कारण कुचबिहार पण नव्हतं खेळू, कारण NCA वगैरे कॅम्प चालू. तर सगळं आपल्या माइंडसेटवर आहे आणि हे वर आहे, आपल्याला आपण कसं रिॲक्ट करतो त्या टाइमला, असं तेच. मग त्याची तुझी प्रोसेस काय आहे? प्रोसेस तर चालूच आहे, कंटिन्यू प्रॅक्टिस, माझे कोचेसशी बोलणं, अजून पप्पांशी बोलणं, आणि रेड बॉलची वेगळी प्रॅक्टिस, व्हाईट बॉलची वेगळी प्रॅक्टिस, थोडे पेशन्स आणणं रेड बॉलला, ते चालूच आहे. आणि मग तुझं असं काही आहे का की नाही बाबा मला रेड बॉलमध्ये खेळायचं आहे, मला बेसिक एम माझा आहे की खेळपट्टीवर उभं राहायचं आहे, तर त्यासाठी तू असं काही करतोस की नाही बाबा मी आज काय 500 बॉलच फेस करणार आहे, 300 बॉलच फेस करणार आहे, असं तू काही नंबर डोक्यात ठेवतोस का? तुझं असं असतं की नाही मला जोपर्यंत फील येत नाही त्या ह्याचा तोपर्यंत मी प्रॅक्टिस करतो, आणि मग तो भले 20 बॉलनी आला तरी मी थांबवणार का ठराविक बॉल खेळणारच? माझं असं आहे की मला बॅटिंग करणं खूप आवडतं. मी कधीच स्वतःहून नेटच्या बाहेर येत नाही, बॉलर थकल्याशिवाय नेटच्या बाहेर येत नाही. तर असं खूप लहानपणीपासून सवय मला. तर पप्पांनी आता ते बघून आता मला बॉलिंग मशीनच आणली आहे. तर आम्ही आमच्या घराच्या खाली पार्किंगमध्येच खाली पप्पांनी माझ्यासाठी लॉकडाऊन होते तर म्हणूनच मोठी इंडोर तयार केले. तर आता रोज रात्री बाबा मला बॉल टाकतात, माझी प्रॅक्टिस करून घेतात, माय कोच हे. तर आरामात मी 1000-2000 बॉल खेळतो. क्या बात आहे, म्हणजे मी 500 हा फारच छोटा आकडा सांगितला. येस, आणखीन तू म्हटलास की यावर्षी कष्ट करून हे करायचं आहे. आणखीन मागच्या वर्षी एक स्पर्धा परत चालू झाली महाराष्ट्र क्रिकेटमध्ये, MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग. तर कोल्हापूरच्या टीममध्ये तू आहेस, तर मागच्या वर्षी 2च गेम्स मिळाले, नंतर NCAला जावं लागलं. तर यंदाच्या वर्षी MPLकडे तू कशा दृष्टिकोनातून बघतोस? आणखीन टीममध्ये तुझ्या जे 2 टीममेट आहेत जे महाराष्ट्र क्रिकेटचे मोठी नाव आहेत, केदार जाधव आणि अंकित बावणे, तर त्या दोघांकडनं काय शिकता येतं आणि त्या दोघांचा अनुभव कुठे कामी येतो? MPL ही माझ्यासारख्या यंगस्टरसाठी खूप मोठी टुर्नामेंट आहे की तिथं आम्ही आमचं टॅलेंट एक्सप्रेस करू शकतो.
तर आणि मी खूप नशिबाने की मी कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या टीममध्ये खेळतो, की मी केदार जाधव सर, अंकित बावनदादा यांच्याशी, अजून आमचे अक्षय दरेकर, ते पण इंडिया हे वगैरे खेळत, त्यांच्याशी ड्रेसिंग रूम शेअर करतोय. आणि लास्ट इयर नौशाद शेख पण होते, ते पण होते आमच्या टीममध्ये. तर एवढे मोठे मोठे प्लेयर सोबत मी ड्रेसिंग रूम शेअर करायला भेटतोय, त्यांच्यासोबत नेट्समध्ये बॅटिंग करायला भेटते मला. आणि माझं जे चुकतंय ते मला टाइम टू टाइम मला सांगतायत, हे करतायत. तर ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि या MPL कडे तू कसं बघतोस? लास्ट इयर मी की 2च मॅच खेळलो, त्यात एक मॅचला बॅटिंग आली मला. तर यावर्षी मी खूप म्हणजे वर्षभर वाट पाहत होतो की MPL कधी येणार. त्यावेळेस खूप इंटरेस्टेड आहे MPL खेळण्यासाठी. येस, म्हणजे तू मगाशी म्हटलास की एखादा दिवस तुझा नसतो, म्हणजे MPL मध्ये एका मॅच मध्ये पहिल्या बॉललाही आउट झाला, तर त्याच्याशी कसं डील केलं जातं? ज्यावेळी मॅच मध्ये रन्स होत नाहीत त्यावेळी त्याच्याशी तू कसं डील करतोस? आणखीन याच्यात घरच्यांचा रोल किती महत्त्वाचा आहे, की बाबा हां ठीक आहे, कारण आजकाल असं आपण बघतो पेरेंट्सकडनं की अरे नाही, हे काय तुला रन्स करता नाही आल्या, हे काय तू खेळतच नाही आहेस. तर ह्याच्यात घरची स्पोर्ट्सची बॅकग्राऊंड असणं याचा किती फरक पडतो? खूप मोठा फरक आहे. कारण मी अंडर 14 पासून बघतोय की मी पहिल्या बॉलला जरी आउट झालो आणि कंटिन्यू जर 5-6 मॅच पण आउट झालो, तर मला तर आत्तापर्यंत आठवतच नाही की माझ्या घरच्यांनी कधी मला लवकर आउट झाला म्हणून कधी ओरडले, मम्मी पप्पा कधी, म्हणजे कधीच नाही. नेहमी मला कधी पण बॅकच केलंय, हेच केलंय. फक्त बोलतात की चुका काय झाल्यात तेवढं लक्ष दे. मला कधी असं ओरडलेत, हे केलेत असं कधीच नाही झालेलं. मग कारण ते एक माझ्यासाठी खूप प्लस पॉईंट आहे की खूप जास्त बॅक करतात मला घरचे. येस, बेस्ट. म्हणजे आता तू घरचा विषय आला, म्हणजे मला हे आवडतं की आपण ज्या फ्लोनी चाललोय. तर तुझी खेळाची सुरुवात कुठून झाली? म्हणजे घरात खेळाची आवड आहे का कसं आहे? तर तू खेळाची आवड कुठून लागली तुला? लहानपणीपासूनच मला क्रिकेट खेळायची खूप आवडती. तर सगळे लहानपणी नाही का गाडी म्हणा, टेडी बेअर म्हणा, हे सगळे टॉयज वगैरे आणतात. माझ्या घरी एक पण नव्हतं. माझ्या घरी फक्त बॅट आणि बॉल तेवढंच माहीत होतं मला लहानपणी. आणि तेच मला हे झालं की मला खूप जास्तच आवड होती लहानपणी. पण एक माझा दादा होता, त्याच्यासोबत मी खेळायचो सारखं लहानपणी. तर आम्ही दोघं खेळता मग थोडंसं मोठं झालं तर आवड निर्माण होत गेली. तर पप्पांनी मला अकॅडमीला टाकलं वयाच्या 4थ्या वर्षी. तर मी पहिलीच असताना आपली इन्व्हिटेशन मॅच असते डिस्ट्रिक्टची, ती खेळलो. किती म्हणजे 6 वर्षाचं असताना अंडर 14ची. तेव्हापासून मी अंडर 14 खेळतोय. म्हणजे आता तू अपार्ट फ्रॉम क्रिकेट तू फुटबॉल बघतोस का? फुटबॉल नाही बघत नाही. तर त्याच्यात कारण आता एक बार्सिलोनाचा प्लेअर आहे, तो लामिन यमाल म्हणून, तो 16 वर्षाचाच आहे आणि तो सिनियर टीम मध्ये खेळतो. आणि इंटरनेटवरती मीम्स येत असतात की 2030 मध्येही तो अजून अंडर 21 अंडर 23 खेळायला हे असेल. तसं तुझं म्हणजे तू अनेक वर्ष अंडर 14 खेळतच होतास. तर 4थ्या वर्षी तू अकॅडमीत जायला सुरुवात केलीस. पण अपार्ट फ्रॉम दॅट घरात कोण क्रिकेट स्पोर्ट्स खेळतं का? किंवा घरात पप्पांना खूप आवड होती क्रिकेट खेळायची. तर पप्पा क्रिकेट चांगले खेळायचे, पण त्या टायमाला घरून सपोर्ट नाही भेटला. ह्याच्यामुळे पप्पा तरी पण लपून क्रिकेट खेळायचे. युनिव्हर्सिटी ह्या लेवलला खेळे पप्पा, पण तरी आधी असायचं ना नोकरी बघ, हे बघ. तर मग अजून पण आहे, पण ते घरून सपोर्ट नाही झाला. तर मग पप्पांची खूप इच्छा होती की मला क्रिकेटरच बनवायचं नाही, आणि माझा पण चांगला सपोर्ट दिसला, त्यामुळे होऊ शकलं. येस. आणखीन तू मला मगाशी गप्पा मारताना सांगितलंस की आई पण नॅशनल लेवलला, आई पण माझी आई कबड्डी खेळायची. ती 21 वेळेस नॅशनल लेवलला खेळलेली आहे. तर घरी तो एक माहोल होताच नाही का. बरोबर. तर मला त्याचा खूप सपोर्ट झाला. म्हणजे ते जे असतं की बाबा खेळाला महत्व आहे, ठीक आहे, अभ्यास तू करशील. आणि मी 10वी पर्यंत अभ्यास पण करायचो. आणि असं झालं नाही की क्रिकेट चालू आहे तर अभ्यासला एकदम सुट्टी, तसं नाही. मला शाळेत जाऊन अर्ध्या शाळेतून यायचो, पण घरी 2-2 ट्युशन असायच्या, हे असायच्या. पण 10वीला असं झालं की त्याच वर्षी मी अंडर 14 पण खेळायचो, 16 पण खेळायचो, 19 पण खेळायचो. मग 6-6 महिने बाहेर राहिल्यापेक्षा मग थोडासा अभ्यास लांब होत गेलो.
पण मग अभ्यास पूर्ण करायचं प्रेशर नाही आलं घरच्यांकडनं किंवा बेसिक अभ्यास पूर्ण हा बेसिक पासिंग पुरतं तर होत होतं. 10वी पर्यंत खूप चांगला अभ्यास केला. नंतर थोडं मग जसं जसं मॅचेस वाढत गेल्या तसं अभ्यास सगळं थोडं दुर्लक्ष होत गेलं. येस. आणखीन त्यानंतर पूर्णपणे आता क्रिकेटच. हो आता क्रिकेटच. तरी मी आता फर्स्ट इयरला आहे. हां एक्झॅक्ट. म्हणजे अर्थात अंडर-19 म्हटल्यावरती. तर मग तू कुठल्या स्ट्रीमला? मी BSc करतो सायन्सला. कमाल. म्हणजे अरे म्हणजे सायन्स म्हणजे हे तर BSc मधली कुठली गोष्ट आहे जी तुला आवडते? म्हणजे अभ्यासातली अशी कुठली गोष्ट असेल का ती मनापासून आवडू शकते? आता क्रिकेटर्स म्हणलं तर अभ्यास तर आवडणारच नाही. ते फक्त आता एक्झामच्या पुरतं तर ठीक आहे. ठीक आहे. पण कारण असं असूच शकतं की आता उदाहरणार्थ अश्विन सारखा खेळाडू जो इंजिनियर आहे त्यामुळे अभ्यासाची जेन्युइन आवड एखाद्याला असूच शकते. पण तू मूळचा बीडचा, तू वाढलास तिथे, म्हणजे तू रादर संधी मिळाली की तू बीडला गेलेला असतोस. त्यामुळेच ते आता सांगायला लागेल लोकांना की संधी मिळाली की सचिन बीडला जातो आणि वेळ जुळत नाही. तर बीडमधलं क्रिकेट कसं आहे? बीडमध्ये मी लहान होतो. बीड एक छोटं गाव आहे. तिथं जास्त फॅसिलिटीज नाहीत, हे नाहीत ते नाहीत. तर मी अंडर-14 पर्यंत मला टर्फ क्रिकेट काय होतं तेच माहीत नव्हतं. तर खूप आणि टर्फ क्रिकेट आणि आमचं क्रिकेट सगळं मॅटिंगवर असायचं. तर मॅटिंग आणि टर्फ क्रिकेटचा खूप मोठा फरक आहे. तर माझे कोच शेख अझहर सर, माझे पप्पा, तर ह्यांनी ठरवलं की नाही आता ह्याला मोठं क्रिकेट खेळायचं तर टर्फ क्रिकेट पाहिजे. तर ह्यांनी माझ्या पप्पांनी माझ्या सरांनी स्वतःचे खर्च करून ग्राउंडवर परवानगी काढून हे करून 6 टर्फ विकेट तयार केले. कमाल. 6 टर्फ विकेट, सिमेंट विकेट, बॉलिंग मशीन, हे ते. आणि असंच हळूहळू बीडचं पण क्रिकेट खूप प्रोग्रेस झालं. म्हणजे तुझ्या डोळ्यादेखत तू ते क्रिकेट बदलताना बघितलंस. तर त्या बदलामुळे बीडमधलं क्रिकेट कसं बदललं? बीडमध्ये आधी एवढं हे नव्हतं, पण आता क्रिकेट आता एवढं सगळं आता एक क्रिकेट IPL म्हणजे हे सणच मानला जातो ह्याचा. तर आता एवढी आवड आहे की त्यात आता बीडमधल्या फॅसिलिटीज हे बघून आता खूप म्हणजे पॅरेंट्स, मुलं खूप म्हणजे इंटरेस्टेड आहे की क्रिकेट खेळण्यासाठी. आणि आता ज्यावेळी त्यांना दिसतं की आपल्या बीडचा एक मुलगा इंडियाला खेळतो, अंडर-19ला वर्ल्ड कप खेळून येतो, तर ते बघून कुठेतरी लोकांचा त्याच्यानी म्हणजे आता तू जिथे खेळतोस तिथे आणखीन लोकांची हे वाढली आहे का गर्दी? तेच की कारण आता सगळ्यांना आता मी सगळे मला लहानपणीपासून बघतायत बीडमध्ये. बीड एक छोटंसं गाव आहे. तर तिथून मी एक इंडिया खेळतो, एक बीडमध्ये खूप एक मोठी गोष्ट आहे ती. त्यामुळे सगळ्यांचा इंटरेस्ट वाढत गेला आणि सगळेच आता हळूहळू चांगलं प्रॅक्टिस वगैरे सगळं खूप चांगलं चालू आहे बीडमध्ये. येस. आणि मग ते माझ्यानंतर पण खूप अंडर-14च्या लेवलला म्हणा, अंडर-16च्या लेवल मला पोरं असं महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतायत. बेस्ट. ते पाहून खूप छान वाटतं, चांगलं वाटतं अर्थात. आणि तू म्हटलास की छोटं गाव आहे, लोक लहानपणापासून बघतात. तर वर्ल्ड कप मधून ज्यावेळी तू परत आलास त्यावेळी लोकांचं रिसेप्शन काय होतं? ते एक बीडसाठी खूप एक मोठी गोष्ट आहे ती की मी भारताला रिप्रेझेंट केलं. माझी फायनल मॅच बीडमध्ये 3 टॉकीज आहेत. तर 3ही टॉकीज पूर्ण बुक होत्या. तिथे फक्त इंडियाची मॅच चालू होती आणि जागोजागी पूर्ण गावात स्क्रीन लागलेल्या होत्या. क्या बात. तर ते मला पण नव्हतं माहीत. नंतर मला सेमीफायनल मॅच नंतर माहीत झालं. ते बघून मला खूप भारी वाटलं. बेस्ट. आणि आता बीडमध्ये काय स्कूटरनं फिरता येतं का नाही? आता बाहेर पडता येत नाही असं काही झालं नाही? बाहेर तर पडतोच कारण प्रॅक्टिसला जावं लागतं, रनिंग वगैरे. पण स्कूटी तर जास्त पप्पा वापरून देत नाहीत कारण पडलं वगैरे. तर पण मग शेवटचं रस्त्यात कोणी थांबवलं होतं? तसं तर आत्ताच प्रॅक्टिस करतानाच ग्राउंडवर, आता आमचं असं काय प्रायव्हेट ग्राउंड नाहीये. तिथं कोणी पण येऊन, बीड एक असं एक म्हणजे जास्त फॅसिलिटीज नाहीत, तर तिथं कोणी पण येऊन खेळू शकतं. तर सगळेच आता मी आलोय खूप दिवसांनी, हे तर सगळ्यांची इच्छा असते की ह्याला बोलावं, हे करावं. बरोबर. पण म्हणजे ती एक आपुलकी लोकांची. पण हे कुठेतरी ऐका की अच्छा नाही आता तो प्रॅक्टिस करतोय, त्याला प्रॅक्टिस करतोय. तेच मग माझे एकदम फिटनेस झाल्यावर मला विचारून तुमचं आता फ्री आहे का, हे प्रॅक्टिस पूर्ण झाल्यावर हे सगळे माझ्याकडे येतात, बोलतात, हे करतात. तर खूप छान वाटतं, चांगलं वाटतं आता. आणि थोडंसं तशीच गाडी पुढे नेत लोक म्हणतात की नावात काय आहे, पण तुझ्या नावातच सगळं आहे. म्हणजे
ती गोष्ट आम्हाला सांग ना की बाबांनी सचिन तेंडुलकरच्या नावावरून तुझं नाव ठेवलं. माझ्या पप्पांना खूप म्हणजे खूप जास्त सचिन तेंडुलकर सर आवडायचे. माझ्या पप्पांनी 10वीचे 12वीचे पेपर बुडवून त्यांची मॅचेस पाहिलेल्या आहेत. तर म्हणजे खूप जास्त त्यांना स्टेडियमला जाऊन टीव्हीवर तर असंही करूच शकतात ना बाबा मॅच गेलो म्हणून. तर मग मला मी जन्म व्हायच्या आधीच माझ्या पप्पांनी ठरवलं होतं की ह्याचं नाव सचिनच ठेवायचं. आणि मला पण खूप सचिन सर आवडतात. त्यांचा डिसिप्लिन, त्यांच्या खेळाबद्दलची पॅशन, ऑफ द फील्ड ते कसे राहतात, तर मला पण खूप आवडतं. आणि माझी एक खूप इच्छा आहे की त्यांना भेटायचं. म्हणजे हा मी तुम्हाला पुढचा फॉलोअप प्रश्न हाच होता की त्यांना भेटायचा चान्स आला. म्हणजे माझ्या एक स्वप्नासारखं आहे की त्यांना मला भेटायचं. येस, म्हणजे अजून भेटला नाही, होपफुली लवकरच. आणि सिनियर टीमनी तेंडुलकर 10 ही जर्सी रिटायर केलेली आहे, पण तुझ्या पाठीवरती सचिन आणि 10 ही जर्सी मी सचिन सरांमुळेच घेतली. कारण मला म्हणजे आता मी सांगू पण शकत नाही मी किती मोठा फॅन आहे त्यांचा. म्हणजे आवडता प्लेअर कोण हा प्रश्न आता तेच बाद झालेला आहे. बेस्ट. आणि पुढे जाताना म्हणजे तू आता IPL चालू आहे तरी ऑफ म्हणजे टेक्निकली ऑफ सीझन जरी असला तरी तू इन्व्हिटेशन मॅचेस खेळतोयस. तर ते तुझं शेड्यूल कसं असतं सध्याचं? म्हणजे मॅच डेचं तुझं काय प्लॅन असतो आणि नॉन मॅच डेला सचिन काय करतो? मॅच डेला काही नाही, मी माझे रुटीन्स फॉलो करतो. आणि म्हणजे माझे रुटीन्स आहेत ते सगळे फॉलो करायचे. आणि परत ऑफ डेला मोस्टली तर रेस्टच करतो की रिकव्हरी कशी होईल, स्ट्रेंथ, स्विमिंग म्हणा, आईस बाथ म्हणा, सगळे रिकव्हरीकडे लक्ष देतो जास्त. कारण आता वर्कलोड एवढा वाढत जातो की रिकव्हरी पण खूप महत्वाची. करेक्ट. तुझे म्हटलास की आईस बाथ म्हणा किंवा त्यानंतरचा रिकव्हरी सेशन म्हणा, तर ह्या गोष्टी झाल्या. पण अपार्ट फ्रॉम दॅट तुझं रुटीन ज्यावेळी तू म्हणतोस त्यावेळी तुझं ते रुटीन काय असतं? किंवा मला ह्या गोष्टी करायची चेकलिस्ट असेल तर ती चेकलिस्ट काय आहे? ते एक रुटीन असतं की नाही का आपण हे रुटीन फॉलो केलं पाहिजे. तर म्हणजे रुटीन म्हणजे नॉर्मल रात्री लवकर झोपायचं. आणि थोडंसं माझं एक असं होतं की व्हिज्युअलायझेशन जास्त करतो मी मॅचच्या आधी. म्हणजे आपण म्हणजे डोक्यात बॅक ऑफ द माइंड ठेवतो की उद्या हे करायचं. म्हणजे आपण ग्राउंड मैदानात पण गेलो पण आपलं असं यूज टू सारखं झाल्यासारखं वाटतं. ते एक असतं. तो मेडिटेशन म्हणा, हे म्हणा, सकाळी लवकर उठून ब्रेकफास्ट करून हे जाणं, ते ग्राउंडवर जाताना गाणी ऐकणं, हे एक रुटीन असतं ना सेट झालेलं. करेक्ट. तर ते ब्रेक होऊ दे वाटत नाही. बेस्ट. आणि हे झालं मॅच डेचं रुटीन. पण तू म्हटलास नॉन मॅच डेला तू रिलॅक्स करतो, रेस्ट आणि रिकव्हरी असते. पण अपार्ट फ्रॉम दॅट तुझी कुठली हॉबी आहे का जी तुला करायला आवडते? म्हणजे मला मूवी बघायला जास्त आवडतं. शेवटचा मूवी कुठला बघितला? आता योद्धा होता सिद्धार्थ मल्होत्रा, तो बघितला पप्पांसोबत. बेस्ट. म्हणजे तू रिलॅक्स करायला तुझं गो टू हे सिनेमा बघणं आहे. म्हणजे हा प्रश्न साहजिकच लोकांना पडू शकतो. आणि मला मूवी बघायला आवडते म्हणून माझ्या आई पप्पांनी माझ्या रूम मध्ये पण टीव्ही लावून दिला माझ्यासाठी. म्हणजे हे लहानपणी जे असायचं की नाही एवढाच वेळ टीव्ही बघ, ते पण माहिती बिझी असतो कारण बीड मध्ये असतो मी 4-5 दिवस, पण त्यामध्ये खूप एकदम रिलॅक्स ठेवतात मला. करेक्ट. हा म्हणजे हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे जेव्हा तू म्हणतोस की बीड हे छोटं गाव आहे. तर अशा वेळेस तिथे रिलॅक्स करण्यासाठी काय करतात? म्हणजे बीडमध्ये अपार्ट फ्रॉम क्रिकेट तुला काय करता येतं? बीडमध्ये एक माझं आवडतं मंदिर आहे कनकालेश्वर मंदिर. तिथं जाऊन मी जातो. अजून ग्राउंड तर सगळ्यांना आवडणारच, ग्राउंडवर करतो. अजून जिम आहे. आणि मोस्टली तर मला घरात राहायला आवडतं. माझं घरीच असं रिलॅक्स वाटतं. हां, कारण की घरच्यांपासून एवढे दिवस लांब राहतो, हे करतो, तर घरीच टाइम स्पेंड करायला आवडतो. बेस्ट. आणखीन तू म्हटलास घरी शाळेतले मित्र ते पण मग घरी भेटायला येतात, ते खूप भारी वाटतं. म्हणजे अजूनही ते मैत्री टिकून आहे, हे खूप चांगलं आहे. आणि बोलताना तू मगाशी म्हटलास की मोठी बहीण आहे, मग त्या दोघांपैकी आता तू तिला म्हणजे अर्शनलाही ताई आहे, म्हणजे त्या लहानपणी ताईंनी बुली करून झालं असेल, पण आता उलट झालंय? नाही, मी खूप त्रास द्यायचो माझ्यामुळे. तिने खूप म्हणजे बोलणे पण खाल्लेत माझ्या घरच्यांचे, पण मी खूप त्रास दिला. पण ती एक नाही का म्हणते एक माय लाईफचा पिलर टाईप आहे एकदम. म्हणजे एकदम सपोर्टिव्ह हे ते. म्हणजे माझ्याकडून काय चुकलं हे झालं म्हणजे नाही का मी तिला कधी पण सांगू शकतो, हे करतो, आणि ती मग कधी पण हे करणार आहे. हा, म्हणजे ब्रेकअप झालं की ताईकडे मुली असं त्या गोष्टीत त्या गोष्टी अर्शिनकडे जाणार. बेस्ट. तर आणि आता
तुझ्या बाबतीत म्हणजे वर्ल्ड कपच्या तेव्हा अनेक रील्स झाली होती, त्याच्यात सचिन बरोबर कम्पॅरिझन केली, तर ते रील बघून म्हणजे त्याच्यातलं तुझं आवडतं रील कुठलं, आणखीन अशा गोष्टी ज्यावेळी समोर येतात, कारण अर्थात इंटरनेट आहे, फोन आहे हातात म्हटल्यावरती या गोष्टी समोर येणारच, तर तसं असताना पाय जमिनीवर ठेवणं हे कसं मॅनेज करतोस? खूप चांगलं वाटतं ते रील्स ते बघून, पण मला माहिती आहे की सचिन सर म्हणजे क्रिकेटचे देव आहेत आणि देवाशी कम्पॅरिझन आपण करूच शकत नाहीत, आणि मी तर त्यांच्या जवळपास पण नाही, आणि सगळे पण आनंद वाटतो, पण मला ते माझ्या देवासारखे आहेत आणि आपण त्यांचे कम्पॅरिझन करूच शकत नाही असं वाटतं. आणि आता अंडर 19 वर्ल्ड कप झाला, आता एज ग्रुप क्रिकेट टेक्निकली संपलं, आता सिनियर क्रिकेट आहे, तर या सीझनसाठीचं म्हणजे 24-25 जो सीझन असेल त्यासाठीचं तुझं एम काय आहे? एम एकच आहे की जी मेहनत करायला आलोय त्यापेक्षा मला डबल मेहनत करायला लागणार, आणि डबल मेहनत करायला लागणार, आणि ऑपोनंट पण खूप स्ट्रॉंग असणार, त्यांच्याशी डील करायची आहे मला, तर मला खूप जास्त मेहनत, माझा फिटनेस लेवल, माझा डाएट सगळं प्रॉपर करावं लागणार, आणि मी रेडी आहे त्यासाठी. बेस्ट. तू म्हटलंस की सगळ्या गोष्टी एक नॉच अप वरती न्यायला लागणार, तर हे फिटनेस लेवल म्हणा किंवा हे रुटीन म्हणा, हे तू सेट कसं करतोस आणि ह्याच्यात तुला कोणाची मदत होते? मला NCA मधून पण खूप छान मदत होते. NCA मधून मला टाइम टू टाइम प्रोग्राम येतो, हे करतो, जिम प्रोग्राम म्हणा, रनिंग प्रोग्राम म्हणा, तर ते चालू असतं की माझं जिम, माझं वर्कलोड, माझी बॅटिंग, ते कोणत्या टायमाला काय करायचं ते एकदम म्हणजे टाइम टू टाइम करत राहतो. येस, म्हणजे NCA मधून हा एक सपोर्ट झाला की तुला प्रोग्राम चॉकआउट करून की बाबा हा सीझन जर का तुझ्यासाठी काय व्हाईट बॉल रेड बॉल असं असेल तर हा हे कर, पण ज्यावेळी टेक्निकल गोष्टी येतात किंवा बॅटिंगचं हे असेल किंवा मला आउटसाईड ऑफचा बॉल खेळायला अवघड जाते, तर तो कुठला व्हिडिओ अनालिसिस सपोर्ट किंवा असा कुठला सपोर्ट NCA कडून मिळतो का, किंवा त्या बाबतीत? NCA एक म्हणजे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण ऋषिकेश सर एवढे हे भारी आहेत की ते बोललेले मग कधी पण अर्ध्या रात्री पण कॉल करा, काही पण, मी पण कायम विचारत राहतो, आणि मला आवडतं असं की क्रिकेटबद्दल गप्पा मारणं, हे करणं. मला वाटलं तू आता म्हणतोस की काय, हो मी एकदा खरंच 2 वाजता फोन केला होता की काय. आणि इनफॅक्ट माझे लहानपणीचे कोच शेख आझर सर, ते पण म्हणजे खूप बॅक करतात मला, मी काही म्हणजे आउट होत असेल तर त्यांच्याकडे सर्वात पहिले त्यांच्याकडे जातो, कारण लहानपणीपासून त्यांनी मला बनवले, म्हणजे ते माझ्या एवढं कोणाला ओळखू शकत नाहीत ते, त्यामुळं त्यांच्याकडे जाणार मी. बेस्ट. आणि आता शेवटाकडे येताना एक रॅपिड फायर खेळूयात. हो. आणि सुरुवात करत, बीड का पुणे? बीडमधली एक गोष्ट जी सगळ्यात जास्त आवडते? चिकन बिर्याणी. तुझं चीट मील जर सांगितलं तर चिकन बिर्याणी का दुसरं काहीतरी? चिकन बिर्याणी. मैदानाबाहेरची एक आवडती गोष्ट? मूवी पाहणे. आवडता मूवी आतापर्यंतचा? 3 इडियट्स. म्हणजे त्याच्यातले तू एक जर धरलास तर बाकीचे 2 कोण घेशील? असे खूप नाव कशी घेऊ? कोणी 2 मित्र असू शकतात, आर्शिन असू शकतो, अजून असं जाऊ देत, त्यांना आपण मिस्ट्री घेऊयात. त्यानंतर बाईक्स आवडतात का कार आवडतात? मला अजून बाईक्स येत नाहीत, चालवतात नाही, कारच चालवतात. कुठली आवडती कार कुठली तुझी? आता माझ्याकडे इनोवा पण आहे, हॅरियर पण आहे. इनोवा मला चांगली वाटते, जास्ती वाटते, आराम आहे गाडी, आईस्पेस गाडी आहे. आणि आर्शिन असं म्हटलं की तो मैदानाबाहेर असला की फोन वापरत नाही, पण तू आणि आर्शिन मध्ये फोन कोण जास्ती वापरतो? आर्शिनच वापरतो. म्हणजे तू त्याच्याही पेक्षा कमी फोन वापरतोस? म्हणजे फोन ठीक आहे, पण असंच एवढा टाइमच भेटत नाही जास्त फोन हे वापरायला. येस. आणखीन ज्यावेळी सचिन तो जास्त प्ले स्टेशन जास्त खेळतो फोनपेक्षा. आणि मग तू प्ले स्टेशन खेळतोस का नाही खेळत? जास्त नाही खेळत. नाही, त्याला बघून म्हणजे तो खेळतोय तू म्हणून तेवढंच, बाकी म्हणजे असं ऍडिक्टेड नाही त्याला. बेस्ट. ज्यावेळी लोक सचिन धसचं नाव सचिन दास घेतात त्यावेळी त्यांना काय सांगतोस तू? ते आता सचिन दास म्हणले की मला सगळे एकच विचारतात, तू बेंगोली आहे का? मग त्याला पूर्ण सांगावं लागतं, नाही मी सचिन दास आहे, मी महाराष्ट्रामधला आहे ते. आणि जर तू घरात खेळाची बॅकग्राऊंड आहे, जर का तू क्रिकेट खेळला नसतास तर काय केलं असतंस? क्रिकेटच खेळला असतो. बेस्ट.
मैदानावरचा एक आवडता टीममेट अर्शिन. आणि मैदानाबाहेरचा अर्शिन. हो. आणि एक खेळाडू ज्याच्या बरोबर तुला खेळायला सगळ्यात जास्ती आवडेल. विराट कोहली. विराट कोहली. क्या बात. म्हणजे आता तुला पुढच्या ऑप्शनमध्ये RCB कडे जावं लागेल म्हणजे. भारीच आहे. आणि आता हा ट्रिक क्वेश्चन आहे. IPL मधली आवडती टीम कुठली आहे? आवडती टीम तर नाही, कुठे पण खेळले तरी चांगलंच आहे. पण जेव्हा सचिन सर खेळायचे तेव्हा मुंबई इंडियन्स, आता पण आवडते, पण तेव्हा मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायचं लहानपणी. सचिन तेंडुलकर खेळायचं म्हणजे अजूनही लहानच की तू तसं म्हणजे बघायला गेलं तर. सचिन तेंडुलकर रिटायर झाले ना. तसं होय. ते खूपच लहान होतं. खूपच लहान होतं तेव्हा. मुंबई इंडियन्स म्हणजे एकदम सपोर्ट करायचं. आता पण आहे, पण नाही का आता. नाही तर लोकांकडनं ट्रोल व्हायची संधी तुझी चान्स तू घालवलायस. कारण जर तू चेन्नई म्हटलं असता तर म्हटलं असतं हे काय महाराष्ट्राचा प्लेअर आहे, चेन्नईला हे करतो. हे चांगलं उत्तर चांगलं दिलेलं आहे, आवडलंय मला. बेस्ट. तर रॅपिड फायर राऊंड होती. तर मला वाटतंय हीच ती हाच तो क्षण थांबायचा. येस. तर आज सचिन आपल्याकडे आला. तुम्हाला सचिन बरोबरच्या गप्पा कशा वाटल्या या आम्हाला सांगा. त्याचबरोबर तुम्हाला स्पोर्ट्स कट्टावर अजून कुठला कंटेंट बघायला आवडेल तेही आम्हाला सांगा. स्पोर्ट्स कट्टाच्या पेजला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.